सध्याच्या राजकारणाकडे आपण एक युवक म्हणून या देशामध्ये सुरक्षित स्वतःला समजत माणूस म्हणून आपण एका माणसाच्या मागे किती वेळेस उभं राहतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी दिग्जल पवार. आज आपण वर्धा येथील गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज माझ्यासोबत आहेत वक्ते कौस्तुभ पाचडे आणि कवी मंथन वानखेडे यांच्यासोबत आज आपण मनमुराद आणि बेधडक गप्पा मारणार आहोत. तर कौस्तुभ, मी तुला पहिल्यांदा प्रश्न विचारतो की सध्याच्या राजकारणाकडे आपण एक युवक म्हणून कसे पाहता? म्हणजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं जे तथाकथित राजकारण चालू आहे हे म्हणजे अतिशय खालच्या स्तराला जाऊन हे राजकारण सध्या चालू आहे, तर याकडे आपण युवक म्हणून कसे पाहता? सर्वप्रथम नमस्कार, मी कौस्तुभ गणेश पाचडे. मी एक सध्याच्या परिस्थितीत एक राजकीय मला आवड आहे त्यामुळे आणि सामाजिक बांधिलकी जपून एक चळवळीमध्ये काम करणारा विद्यार्थी म्हणून आज ही मुलाखत होती. तर जसं की आपण प्रश्न विचारला, प्रश्न म्हणजे फार वास्तविक काळाशी हा जुळलेला आहे. ज्यावेळेस आता तुम्ही महाराष्ट्र म्हटलं आणि राजकीय परिस्थिती त्यामध्ये युवक म्हणून तुम्ही कसे पाहता, खरं तर महाराष्ट्र हा काय आहे हे आपल्याला सर्वप्रथम समजून घ्यावं लागेल. महाराष्ट्र हा कुठल्या ऐऱ्यागिऱ्या लुंग्या सुंग्यांचा नाहीच आहे. महाराष्ट्र मुळात शायरांच्या डफांचा आहे, ढगांच्या कडकडाटांचा आहे, हा डोंगराच्या हिरव्या पुळ्या शालीचा आहे आणि माझ्या तुमच्या सह्याद्रीच्या नारीचा आहे, मायमाऊलींचा. आणि जो महाराष्ट्र खरं तर पुरोगामी यशवंतराव चव्हाणांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून कधी काही ओळखला जात होता, तो महाराष्ट्र आज गद्दार, 50 खोके, नवे तर अश्लील भाषेपर्यंत जो महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आपण आणून पोचली आहे. खरं तर माझ्यासारख्या किंबहुना समोर येऊ पाहणाऱ्या तरुण पिढीनं जे राजकारणाकडे वळणार आहे, किंबहुना अभ्यासिक सामाजिक ध्यान जे लोक घेणार आहेत, ते लोकांना खरं तर ही राजकीय परिस्थिती अस्थिरता त्यांच्या मनात बिंबवू शकते. मला असं वाटतं यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली नसेल. त्याच्यामुळे महाराष्ट्राची अस्थिरता ही खरं तर फार बेकार झालेली आहे असं मला वाटतं. बिलकुल, नक्कीच. आपण म्हणजे तरुण म्हणून असं सांगितलेलं आहे की सध्या जे राजकारण चालू आहे यामुळे राज्याचं जे राजकारण आहे ते नक्कीच अस्थिर झालेलं आहे, आपल्याला दिसून येते. मी मंथनकडे येतो. मंथन, मी तुला असा पुढचा प्रश्न विचारतो की सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे सरकार आहे ते ट्रिपल इंजिन सरकार म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते. म्हणजे शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. परंतु त्या सरकारनं एखादी जर योजना सुरू केली असेल, चालू केली असेल, त्या योजनेचं श्रेय हे एखादाच पक्ष घेताना दिसतो. म्हणजे त्या श्रेयवादाची देखील लढाई आपल्याला पाहायला मिळत आहे. तर याकडे आपण कसं पाहताय युवक म्हणून? तर सर्वप्रथम नमस्कार, मी मंथन वानखेडे. तर मी एक कवी सुद्धा आहे आणि एक समाज कार्यकर्ता सुद्धा आहे. तर मला आवड आहे समाज कार्य करण्याची. तर यांनी जो प्रश्न विचारला मला, हा खूप म्हणजे विचार करणारा एक प्रश्न विचारला तुम्ही, की तुम्ही जे म्हटलं की हा जी योजना काढत आहे हा एक पक्ष स्वतःवरून म्हणजे असा म्हणतो की ही योजना आम्ही काढली, जशी लाडकी बहीण योजना झाली. तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की त्यांच्यामध्ये आमचा लोभच आहे. जर यांना खरंच आपल्या समाजाचं काही करायचं असतं तर त्यांनी कदाचित आपल्या कापसाला किंवा सोयाबीनला भाव दिले असते, कदाचित त्यांनी पेट्रोलचे रेट कमी केले असते, कदाचित जे आपल्याला प्रत्येक गोष्टीवर जीएसटी द्यावी लागते शेतकऱ्यांना, सामान्य शेतकऱ्यांना, ते जीएसटी कमी केली असते. म्हणजे याच्यात आपल्याला दिसून पडते की आता आपल्याला माहित आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये काही महिन्यातच विधानसभाची निवडणूक होणार आहे. तर त्या निवडणुकीसाठी त्यांनी लाडकी बहीण योजना काढली असं मला कुठेतरी वाटते. आणि यांचंच लोभ आहे, कारण त्यांना मतं पाहिजे आहे, कारण त्यांना सत्ता बसवायची आहे विधानसभेमध्ये. मला म्हणून असं वाटते की ह्या योजना ज्या आहे हे आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेसोबत हा अन्याय झालेला असं वाटतं. नक्कीच मंथन, छान उत्तर दिले. आपण पुढचा प्रश्न पुन्हा एकदा आपण कौस्तुभकडे जाऊ. कौस्तुभ, आपल्याला माहिती आहे की शिवसेना आणि भाजप हे कुठेतरी हिंदुत्ववादी पक्ष म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात आणि ते संपूर्ण देशाला त्याची जाण देखील आहे. परंतु फुलेशाहू आंबेडकरांचा पुरोगामी विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये निवडणूक ज्यांनी लढवली असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार आहे. तर तेच आज अजित पवार हिंदुत्ववादी प्रचार करणारे भाजप आणि शिवसेनांच्या खुर्चीला खुर्ची लावून किंबहुना मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. त्याचा थेट परिणाम येत्या निवडणुकीत दिसेल का असं तुम्हाला वाटते का? तुम्ही युवक म्हणून या गोष्टीकडे कसं पाहता? नाही, असं आहे की
समविचारी पक्ष म्हणता म्हणता प्रत्येकाने आपापली एक जी विचारधारा आहे त्या विचारधारेला कुठतरी गालबोटे लागलेलंच आहे. हे आपण बिनशर्त त्या ठिकाणी मान्य करायलाच पाहिजे. कारण कुठेतरी पुरोगामी विचार जपणारे काही पक्ष आहेत किंवा काही हिंदुत्ववादी आहेत, म्हणजे धार्मिकतेकडे वळणारे राजकीय पक्ष आहेत. मात्र राजकीय ध्यासापोटी आपला राजकीय स्वार्थ सिद्ध करण्यासाठी अर्थात ज्या लोकांनी आता जे म्हणजे 70 वर्षापासून असेल किंवा गेल्या काही वर्षापासून एक विचारधारा आपली बनवली होती, त्या विचारधारेला कुठतरी मोडून तोडून आणि एक काळीमोड देऊन त्या ठिकाणी हे राजकीय परिस्थिती अस्थिर केली आहे. त्यामुळे कवी फार सुंदर वर्णन करतात. या अवती भवती भिंती त्या सवती सवती भिंती एखादी पडता पडता डजनांनी उगवती भिंती ही अंधुक अंधुक सत्ता आणि ते बंदुक बंदुक नेते गत नाही खेळलो तरीही शकुनीच अजूनही जेते. म्हणजे राजकीय लोक हे आपल्या राजकीय स्वार्थापायी राजकीय ध्यासापोटी काही करू शकतात. त्याच्यामुळं तो नंतरचा अतिशय जबरदस्त उत्तर. आपण पुन्हा एकदा मंथनकडे येऊयात. मंथन, मी असा प्रश्न तुला विचारेल की सध्या राज्यामध्ये योजनाचा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुळसुळाट चालू आहे. म्हणजे महापूरच योजनेचा आलेला आहे. कुठल्याही पद्धतीचे आर्थिक म्हणजे राज्याच्या आर्थिक निकषाचा विचार न करता त्या ठिकाणी सरकार योजना राबवत आहे. नुकतीच आता लाडकी बहीण योजना सरकारने राबवलेली आहे. परंतु या लाडक्या बहीण योजनेचा फायदा सरकारला इथे विधानसभेत होईल का, काय सांगायला? हे बघा, आता तर आपण लोकसभेमध्ये बघितलं तर मी जसा विदर्भातला एक व्यक्ती आहे तर मी विदर्भाबद्दल बरंच काही जाणतं मला. तर लोकसभेमध्ये आपल्याला दिसलं की विदर्भ पूर्ण महाविकास आघाडीकडनं होता. आणि आता जे लोकांचे विचार आहे, मी कोणत्याही लोकांसोबत भेट घेतो किंवा त्यांना विचारतो तर त्यांचे जे मत आहे ते कधीही महायुतीच्या विरुद्ध असते आणि महाविकास आघाडीच्या बाजूने. हा, तर मला असं वाटते की विदर्भात महाविकास आघाडी नक्की येणारच, पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते जी विधानसभा येणार आहे त्या विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडी सत्ता बसवणार आहे याची मला खात्री आहे. म्हणजे जे महायुती सरकारने जे काही योजना राबवल्या, लाडकी बहीण असेल किंवा इतर योजना, या योजनेचा फारसा त्यांना फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे. आपण पुन्हा एकदा कौस्तुभकडे जाऊया. कौस्तुभ, आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये म्हणजे कुठली जर एखादी घटना घडली, जर किंवा काही कुठं झालं, महापूर असेल किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती असेल तर त्या गोष्टीवरून सुद्धा त्या ठिकाणी राजकारण होतं. म्हणजे आपल्याला माहित आहे की मागच्या महिन्यामध्येच छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या मालवणमध्ये पडलेला आहे, परंतु त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात राजकारण होत आहे. म्हणजे सरकारनं भ्रष्टाचार केला आणि त्या पुतळ्याचं बांधकाम हे फार कच्चं केलेलं होतं आणि म्हणून तो पुतळा पडला. एकीकडे सरकारनं ती जबाबदारी झटकत मोठ्या प्रमाणात वारा आला, वादळ आलं आणि त्यामुळे ते पुतळा पडलेला आहे. नेमकं या विरोधकांच्या टीकेकडे आणि सरकारने झटकून दिलेली जबाबदारी, या दोन्ही गोष्टीकडे आपण कसं पाहतो? तुम्ही ज्याप्रमाणे पहिले उल्लेख केला, काही अतिवृष्टी ते सुनामी, पाऊस जास्त येतो. आम्ही विदर्भातल्या, आपण देखील विदर्भातल्या, तर विदर्भातला आपण शेतकरी पट्टा पहा, मराठवाड्यातला पहा किंवा कोकणात, एकंदरीत महाराष्ट्राचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस की सन्माननीय नितीन देशमुख साहेब आहेत, कवी आहे फार सुंदर, ते छान वर्णन करतात की म्हणजे शेतकऱ्यांच्या संबंधित विदर्भ हा अवर्षणग्रस्त आहे. म्हणजे कधी कधी पावसाची धग जाणवत असते. तू चुकीशी वैर केली वावरा अन उंबरा माझ्या घराचा अधीन झाला, पण मृत्युकेने गर्भपिशवी काढली ती पावसाचा शुक्रजंतू क्षीण झाला. एकतर पिकत नाही, पिकलं तर खपत नाही. अशा परिस्थितीत आजचा कास्तकार आहे, शेतकरी आहे. बॅकबोन आपण ज्याला म्हणतो देश चालवण्याचं, शेतकरीच कुठतरी अडचणीत आहे. मात्र सरकार कुठलंही असो, तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर येता, थोडंसं पीक घेता, त्याची पाहणी करता, फोटो घेता, सोशल मीडियावर अपलोड करता. मात्र त्या गोष्टीचे पंचनामे होऊन सुद्धा लोकांच्या खात्यात ती रक्कम जमा होत नाही. झाली तर किती रुपये होते? आता मागचेच काही घटना आहेत, 1 रुपया 2 रुपया. म्हणजे सर्रास शेतकऱ्यांची जर आपण चेष्टा करत असू तर हा देश कुठे कृषीप्रधान आहे? पुन्हा ज्यावेळेस पंचनामे झाले, 1 रुपयात पीक विमा काढले, नुकसान भरपाई आहे, ज्या लोकांचे लिस्टमध्ये नाव आहे त्यांच्या खात्यावर पैसे नाही आहे, ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्यांच्या याच्यावर लाख लाख रुपये जमा होत आहे. म्हणजे शासन काम करत आहे, विरोधक टीका करतात आहे. म्हणजे त्याच लोकांची जर कॉन्ट्रोवर्सी हे सुरू असेल, मग सामान्य जनतेकडे, शेतकऱ्यांकडे, कष्टकऱ्यांकडे कोण बघणार आहे? हा प्रश्न आहे. आणि तुम्ही दादा दुसरा प्रश्न विचारला, फार सुंदर विचारला
जे महाराष्ट्राचंच नव्हे, हिंदुस्थानाचंच नव्हे तर अख्ख्या जगाचं आराध्य दैवत ज्यांना आपण आता मानतोय, ते छत्रपती शिवाजी महाराजांचा बरोबर. इतका मोठा पुतळा जो आहे समुद्राच्या तटावर बांधण्यात आला, तो कोसळला. बरोबर. खर तर इंग्रजांना आपण टीका करतो, ज्या इंग्रजांनी आपल्याला 150 वर्ष राज्य केले, त्या इंग्रजांच्या काळात बांधलेले पुतळे म्हणा किंवा रेल्वेच्या पटऱ्या म्हणा किंवा पूल म्हणा, पूल म्हणा, ते अजून देखील जसेच्या तसे आहे. त्याची वीट सुद्धा घसरलेली नाही. पण हे 8 महिन्यात 6 महिन्याच्या कालावधीत कोसळतात आहे. त्यावर विरोधक कदाचित त्यांच्या राजकीय स्वार्थापायी हे राजकारण करतच असेल आणि शासन त्यांची चूक झटकण्यासाठी हात वर करतच असेल. ते दोघांचं काय आहे हे मला माहिती नाही. पण यावर मी राजकीय भाष्य न करता आपल्याला फक्त एवढंच सांगतो की या देशाला, या राज्याला आज मूर्त्यांची नाही तर चांगल्या शासनकर्त्यांची गरज आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरंय. तर नंतर मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो की जसं कौस्तुभने एक मुद्दा शेतकऱ्यांचा काढलेला हवा, मी पुन्हा एकदा म्हणजे योजनेच्या संदर्भात तुला असा प्रश्न विचारू इच्छितो की शेतकऱ्यांसाठी देखील विविध योजना त्या ठिकाणी आखल्या जातात, परंतु म्हणजे त्या योजना ह्या पैशाच्या स्वरूपात दिल्या जातात. परंतु एक अर्थशास्त्रीय सिद्धांत जर पाहायचा झाला तर त्या ठिकाणी शाश्वत विकास हा फार महत्वाचा असतो. परंतु शेतकऱ्यांना हे योजनेच्या स्वरूपात ते पैसे देऊन मोकळे करतात, परंतु तेच जर योजना शासनानं जसं की शेततळ असेल किंवा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहिरी असेल, या योजना जर प्रभावीपणे जर राबवल्या तर हे म्हणजे शाश्वत विकास होईल आणि त्यातून शेतकऱ्यांचा हा दीर्घकालीन विकास साधला जाईल. परंतु शासन असं न करता त्यांना 2000 रुपये देऊन किंवा कुठले तरी पैसे थेट देऊन सरकार जणू त्यांची वोट बँकच मजबूत करताय असं तुम्हाला वाटते? तुमचा प्रश्न खूप सुंदर आहे. तर सर्वात आधी आपला जो भारत देश आहे हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशाला ॲग्रोटेक देश असं म्हटलं जातं. म्हणजे जर सपोज पूर्ण जगाचं जर अन्न संपलं तर आपल्या देशामध्ये एवढी ताकद आहे की आपला देश 6 महिन्यापर्यंत पूर्ण जगाला जगू शकतो. आणि तर आपल्या देशातला शेतकरी आहे ना, मला तरी वाटते का तो घाटात आहे. कारण जेव्हा शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करायला जातो तर त्याच्यावर रबर बुलेटने वार केला जातो आणि त्याला नक्षलवादी म्हटलं जातं. मग तिथूनच समजते आपल्याला की आपल्या देशातल्या शेतकऱ्यावर अन्याय होतो. आणि ज्या विदर्भात राहतो आम्ही, ज्या वर्धा जिल्ह्यात आम्ही राहतो, त्या वर्धा जिल्ह्यातला पूर्ण महाराष्ट्रामधून पहिला नंबर होता शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये. आणि आता सुद्धा आत्महत्या सुरूच आहे. आता कुठं बरोबर बंद झाली. अजूनही यवतमाळ जिल्हा आत्महत्यामध्ये आघाडीवर. पण तुम्ही फार छान बोललात. तुमच्या दोघांनाही मी एक कॉमन प्रश्न विचारू इच्छितो. मंथन तुला आणि कौस्तुभ तुला देते. दोघांना एक प्रश्न विचारतो की सध्याची राजकीय परिस्थिती पाहता युवकांनी या राजकारणात उतरावं का, किंवा तुम्ही युवकांना काय संदेश द्याल, काय सांगाल? युवक, मी मगाशी सांगितलं की जी राजकीय परिस्थिती आहे, जी राजकीय आता अस्थिरता माजलेली आहे, त्याच्यामुळे युवक हा राजकारणाकडे किंवा सामाजिक कार्याकडे वळत नाही. आणि त्याला काहीसं देखील आपली शैक्षणिक व्यवस्था देखील आहे, म्हणजे त्याच्यावर प्रेशर आहे किंवा शैक्षणिक ताणतणाव आहे. नंतरचा भाग आहे. पण आपला जो प्रश्न आहे राजकारणाकडे युवकांनी वळायला हवं का, तर मला असं वाटतं की महात्मा गांधी त्यांच्या राष्ट्रनिर्माता बापू पुस्तकामध्ये नारायणभाई देसाईंनी लिहिलेलं आहे की ज्यावेळेस एखादी व्यवस्था ही आपल्यावर स्वार होत असते त्यावेळेस त्या व्यवस्थेचं काही साधनं आणि त्यांच्यामधील दुवा जो आपल्याशी संवाद साधतो त्या माणसाविषयी किंवा त्या मानसिकतेविषयी आपण आपल्या मनात द्वेष, कपट ही भावना ठेवलीच नाही पाहिजे, हे गांधीजी म्हटले. आता जर राजकीय नेते आणि राजकीय पक्ष हे जर काही आता अस्थिरता माजवत असेल तर असं नाही आहे की राजकीय पक्ष हे खराब आहे, ते राजकीय व्यवस्था जी आहे ती खराब आहे. तर आपल्याला प्रतिकार हा रोगाचा करायचा आहे, रोग्याचा नाही करायचा. त्याच्यामुळं व्यवस्था ही आपण बदलून टाकू. राजकारणाची परिभाषा ज्यावेळेस आपण बदलू, गांधीजी असंही म्हटले की आपण म्हणजे लोक जमा करत बसलो तर काहीच होत नाही. गांधी स्वतः चालले, गांधींच्या मागे देश चालला, मग देश स्वतंत्र झाला. त्याच्यामुळे आपण, मला असं वाटतं की वळायला हवं, वळण्यात हरकत काहीच नाही. एक नवा विचार, एक नवा ध्यास घेऊन आपण पुढे गेलो पाहिजे आणि राजकारणाकडे वळलो पाहिजे. आणि मला असं वाटते की जे युवक आहे ते देशाचं भविष्य आहे. बरोबर. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी युवकांना खूप महत्त्व दिलेलं आहे. युवक जे आहे ते आपल्या इकॉनॉमी, म्हणजे आपण जे म्हणतो आर्थिक व्यवस्था, ते बिल्ड करण्यामध्ये खूप महत्वाचा वाटा त्यांनी निभावतात ते. बरोबर. आणि पुढच्या प्रश्नाकडे वळतो
तुम्हा दोघांनाही एक कॉमन प्रश्न आहे अजून की सध्या राज्यामध्ये अनेक प्रकरणं असे घडत आहेत, म्हणजे स्त्रियांवरचे अत्याचार वाढत आहेत. आपल्याला माहित आहे की बदलापूर प्रकरण असेल, त्याच्यानंतर अनेक असे प्रकरणं घडली. तर हे सगळे स्त्रियांवर अत्याचार होत आहे, या सगळ्यांमागे कुठेतरी सरकारचं अपयश आहे असं वाटतं. हे बघा, आता जसं मणिपूरमध्ये घटना घडली, मणिपूरमध्ये असं कळालं की बाहेर देशातनं 717 जण आले आणि मणिपूरच्या महिलांवर अत्याचार करू लागले. तर इथे नक्कीच इथे दिसून पडते आपल्याला की इथे सरकारचं अपयश दिसून येते आपल्याला, की ते आपल्या देशाचं सुरक्षित जे वातावरण आहे त्याला स्टेबल करू शकत नाही. म्हणजे इथून मला तर वाटते नक्कीच जर आपल्या देशामध्ये जेव्हा अत्याचार होत असेल, जर स्त्रिया जर या देशामध्ये सुरक्षित स्वतःला समजत नसेल, तर नक्कीच इथे सरकारचं, राज्य सरकारचं यांचीच हे चुकी आहे. कौस्तुभ काय सांगा? यामध्ये सरकारची 100% चूक आहेच. कुठल्याही प्रकरणामध्ये बदलापूर घडलं महाराष्ट्रात, त्याची मुलीवर अत्याचार झाले, किंवा मणिपूर घडलं ज्या महिलेची नग्न धिंड काढण्यात आली, त्यानंतर अनेक प्रकरणं झाले. कोलकातामध्ये वगैरे याच शासनाच्या किंवा याच सरकारच्या काळात झाले असे नाही, आधीही झाले. आपण कुठल्याही पक्षाचं, राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करत नाही, तरी देखील सरकारची चूक आहेच. मागीलही सरकारची होती. तरी देखील आपण माणूस म्हणून माणसाला किती टक्के आपण त्यांना समर्थन दर्शवतोय, किंवा माणूस म्हणून आपण एका माणसाच्या मागं किती वेळेस उभं राहतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता बदलापूरमध्ये जसे लोक रस्त्यावर उतरले, समाजाविषयी ती चीड लोकांच्या मनात होती, ती शासनाविषयी असो किंवा त्या आरोपीविषयी असो, तसं मणिपूरमध्ये देखील घडलं. तर त्याच सगळ्या माणसांना, जे माणूस माणसांच्या मागे उभं राहत आहे, त्यांना चिरडवून किंवा त्यांच्यावर पोलिसांचं दबाव तंत्र आणून त्यांचं आंदोलन जर चिरडत असेल तर खऱ्या अर्थाने यामध्ये सरकारची चुकी आहे. सरकार या ठिकाणी अपयश पडते. नक्कीच, अगदी बरोबर आहे. तर फार तुम्ही इथं आलात आणि आम्हाला तुमचा वेळ दिला. या वर्धे येथील सेवाग्राम आश्रमामध्ये या ठिकाणी मनमुराद गप्पा झाल्या, रोखोक मुलाखत झाली. तुम्ही सर्वांनी फार छान, तुम्ही दोघांनी फार छान उत्तरे दिली. तुमच्या दोघांचे मनापासून धन्यवाद. आणि जाताना आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि दादा आपल्याला सांगू इच्छितो की मानव ऐसी राह चल जहाँ जाती है मुक्ति महल, तू दयादान कर शिव ध्यान धर ताकि जीवन हो जाए सफल. ये स्वार्थ का संसार है, सबको दौलत से ही प्यार है. सुख दुख की घड़ी न रहती खड़ी, फिर क्यों अहंकार है. जो तो दुखों से डर जाएगा कुछ भी न कर पाएगा. अपना कर्तव्य कर नहीं काटो से डर, व फुलो कार मांगे. हा विचार, हे उद्दिष्ट, ध्यास घेऊन तुम्ही आणि आम्ही सर्व पुढे जाऊ असंच अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी सांगू इच्छितो, आपल्या प्रेक्षकांना मी एक संदेश देऊ इच्छितो. तुकडीजी महाराज असे म्हणायचे की आपल्या परी काम घ्यावे, जैसे जायची साधेला बरोबर, उत्तमची करीत जावे, ईश्वर गुरुची स्मरे. जे आपणास कळते ते सांगावे कळते. सांगणारा हुशार झाला, ऐकणारा वाया गेला, त्याला समाज जाणे केला, उडाला तो अहंकार. वा, नक्कीच बरोबर. तुम्ही दोघांनी फार छान पद्धतीने उत्तर दिली आणि तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. आणि भावी वाटचालीसाठी तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. युवकांचे असेच प्रश्न मांडत जा. धन्यवाद. आमच्या चॅनलला भेट दिली, धन्यवाद मनापासून.